संवेदनशील कला शिक्षक श्री प्रवीण कुमार जगताप सर त्यांचा सेवापूर्ती सोहळा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि विभागीय पोलीस संघचालक आदरणीय संभाजीप्पा गवार यांना विनंती असेल की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। माननीय प्राध्यापक संदीपजी गवारी यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली याला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। गवारे यांनी अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आपल्या सर्वांच्या अनुमतीने अण्णांना विनंती राहील आपण अध्यक्षस्थान पुष्पायचंय। यानंतर दीपप्रज्वलनाचा सोहळा साकार होता। अंधार युगामध्ये चाचपडत होता, धुळेमध्ये राहत होता, कच्चं मांस खात होता आणि ज्या वेळेला त्याने गालबोटीचा दगड एकमेकांमध्ये घासला आणि अग्नीची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थाने त्या क्षणापासून त्या दिवसापासून माणसाने जीवनामध्ये प्रगतीची वेगवेगळी क्षेत्रे बाळगण्याचे करायला सुरुवात केली। हे आमूलाग्र बदल त्याच्या जीवनामध्ये प्रकाशाच्या माध्यमातून आला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाशाचं ऊर्जेचं एक अनन्य साधारण महत्व आहे। खरं तर आज या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रवीण कुमार जगताप यांच्या पुढील जीवनामध्ये अशाच प्रकारे त्यांची सकारात्मक वाटचाल चालू राहावी आणि त्याला सदिच्छा शुभेच्छा लाभलेल्या आहे। सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। दीपप्रज्वलनाचा सोहळा दरम्यान सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साकार झाला। खरं तर या संपूर्ण विश्वातील अंदाजाचं महत्व आहे आणि तोच विचार खरं तर दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून आपण खरं तर त्या ठिकाणी पाळत असतो आणि आजही तोच विचार इथे प्रमाणात मांडलाय। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाचा आणि प्रतिमा पूजनाचा सोहळा दरम्यानच्या काळामध्ये साकार होतोय। नमामि शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्नवतु भव सर्वदा। खरं तर विद्येचं आराध्य दैवत देवी सरस्वतीचं पूजन देखील त्या ठिकाणी होत आहे। दरम्यानच्या काळामध्ये उपक्रमशील शिक्षक आणि कोरोना काळामध्ये एज्युकेशन ऑन व्हील्स ही संकल्पना ज्यांनी राबवली ते उपक्रमशील शिक्षक राबवण्याच्या माध्यमातून कला परिषदेच्या माध्यमातून ज्यांचं नाव आपल्या संपूर्ण भोजनांच्या मंडळीचं मनापासून स्वागत आहे। विनंती राहील आपण सर्वांना आपण स्थान बनवायचं। नमस्कार। आज आदरणीय उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुमार जगताप यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या मंचावर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या भूमीचे सुपुत्र, राष्ट्रीय संघाचे पुणे सोलापूर विभाग प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीप्पा गवारे, संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय लवाजी लोखंडे साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय पंडित हरिश्चंद्र गवारे सर, तसेच आदरणीय सर्व मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, उपस्थित सर्व स्नेही मंडळी, विद्यार्थी मित्र, माझे सर्व शिक्षक सहकारी, त्याचबरोबर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय दौंकर सर, सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून सहर्षाचं स्वागत करतो। सरांचा हा सन्मान सोहळा त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या विठ्ठल नगरीमध्ये मनापासून पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत करतो। कैलासवासी पानसे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष आमचे परमश्रद्धेय आदरणीय निवृत्ती गवारे, संस्थेचे समकालीन मित्र, सर्व परिवार, सर्व संचालक, ग्रामस्थ, हनुमान तरुण मंडळ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बबन दत्तोबा गवारे, उपाध्यक्ष बापूसाहेब पवार आणि या विद्यालयाचे मालिक मोठी माजी विद्यार्थी, सर्वांचंच पुनश्च एकदा या मंचावरून मी सहर्षाचं स्वागत करतो। आपल्या या संस्थेची स्थापना 1982 साली झाली आणि ती आज ज्या वैभवाला दिसते आहे ते सर्व ज्ञात अज्ञात हात आमच्या पाठीशी आहे। आज शाळेचं वय 40 वर्षाचं आहे
या 40 वर्षाच्या अखंड प्रवासामध्ये शाळेला जी 4 एकर अशी भव्य दिव्य अशी इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली मैदानाची जी भव्य मैदान आहे ते 4 एकराचं आहे. त्याचबरोबर संस्थेची जी भव्य दिव्य अशी इमारत आहे ही सगळे या ग्रामस्थांच्या, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि देणगीदात्यांच्या आणि विशेषतः ज्यांचा नामोल्लेख वारंवार मी करतो आहे ते हनुमान तरुण मंडळ आणि ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी यांच्या योगदानाने हे असं देखणं शाळेचं हा ज्ञानवृक्ष उभा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र यावर्षी शाळेमध्ये शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या दर प्रतिवर्षी प्रशालेचा जो निकाल आहे इयत्ता 10वीचा तो 100% असतो. याही वर्षी 100% निकाल आहे. NMS स्कॉलरशिप मध्ये 3 विद्यार्थी पात्र आहेत. सारथी शिष्यवृत्तीमध्ये एकूण 16 विद्यार्थी पात्र आहेत आणि 40 वर्षाच्या इतिहासामध्ये शैक्षणिक गुणवत्तेवर काम करताना इयत्ता 5वीचा विद्यार्थी हा प्रथमतःच आपल्याकडे या ठिकाणी लागलेला आहे. आणि असं हे यश त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेचा 100% निकाल, तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन आणि जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अंडर-14 हा आपला मुलांचा संघ 3ऱ्या क्रमांकाला ज्यांनी आपली गुणवत्ता जिल्ह्याला सिद्ध केली. त्याचबरोबर 17 वर्षाखालील मुलींचा संघ तालुका स्तरावर विजेता असं हे आपलं शाळेचं आणि या विविध उपक्रमांमध्ये आणि गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर असणारे आपलं विद्यालय म्हणजे श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न आणि सर्व शिक्षकांच्या माझ्या सहकार्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश आपल्याला मिळते आहे. आज ज्यांचा विशेष सन्मान सोहळा आहे तो जगताप सर आणि ते त्यांच्या ज्या संपूर्ण 34 वर्षाच्या ज्या स्मृती आहेत त्या या ठिकाणी या मंचावरून आपण थोडे बहुत एकमेकांसोबत शेअर करू. असा हा आनंददायी सोहळा आपल्या 24 वर्षाच्या आणि 2 तपांच्या सेवापूर्तीचा या सेवा समाप्तीला आपल्या योगदानात आम्ही प्रथमतः आदरणीय जगताप सर मी वंदन करतो. एक कर्तव्यनिष्ठ कर्मयोग या अष्टोप्रहर शाळा संस्था आणि गाव विद्यार्थी पालक या परमार्थाच्या पंढरीचा सेवा यात्री श्री पांडुरंग विद्या मंदिराचा खरा पालकस्थ म्हणजे प्रवीण कुमार बबनराव जगताप सर होय. सर श्री क्षेत्र विठ्ठलवाडीच्या संतभूमीमध्ये आपण 30 ऑगस्ट 1991 रोजी श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी येथे रुजू झालात आणि कधी या पांडुरंगाच्या मंदिराचे अगदी नम्र पुजारी झालं ते आम्हाला कळलं नाही. शाळा समाज गाव विद्यार्थी या चौकटीचा आपण दुवा बनला. ही दैवी कृपा नसून आमचं परम भाग्य आहे. माझ्या सर्व सहकार्यांमुळे प्रशालेचं नाव लौकिक आहे परंतु आपले कार्य कौतुकास्पद आहे सर. प्रशालेच्या प्रतिदिन उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा आहे सर. आपल्या निर्माण पर्यावरणपूरक उपक्रमाने आपल्या शाळेची ओळख तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर झाली. किर्लोस्कर फाउंडेशन च्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार आपल्याला 3दा मिळाला आणि विशेष म्हणजे शासनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. हा देखील आपला या वैभवमध्ये हा एक मानाचा सिरपेश आहे. हे विविध परीक्षा स्पर्धा शासकीय चित्रकला स्पर्धांमध्ये आपण सहभाग नोंदवत अनेक विद्यार्थ्यांना आणि शाळेला अनेक पुरस्कार मिळवून दिले आणि गाव शाळा या सर्वांचं नाव लौकिक सर्वदूर पोहोचवलं. जन्मभूमी असून कर्मभूमीत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आज तुम्हाला मिळाली आणि मिळते आहे गौरवास्पद आणि अभिमानास्पद. आपण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहात सर. आपण एक स्फूर्तीचा धडा आहात. एक मित्र सखा सोबती आणि सवंगडी रात्रंदिवस शाळा आणि गाव आणि सतत सेवेसाठी तत्पर असा एक निष्ठावंत आणि प्रामाणिक शिक्षक
पुनश्च दुसरा होणे नाही. श्री पांडुरंग विद्या मंदिराचे आचार्य शत्रू विचित विद्येचा उपासक शारदेचा अधम्य पुजारी आज सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. सरांना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा, सर्व संचालक, ग्रामस्थ, माझे सर्व सहकारी, आजी माजी पदाधिकारी या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून सरांना खूप साऱ्या उत्तरोत्तर शुभेच्छा देतो. थांबतो. सर यांचा जीवनपट उलगडण्याचा एक सुंदर प्रयत्न माननीय मुख्याध्यापक तथा हेड ऑफ द डिपार्टमेंट सन्माननीय वाघ सर यांनी सुंदर असं प्रास्ताविक आपल्या या माहितीच्या ठिकाणी साकार केलं. मनापासून धन्यवाद आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आदरणीय प्रवीणकुमार जगताप सर यांचे रूम पार्टनर अर्थात कोल्हापूर माननीय सन्माननीय सुरेशराव कांदळे, पत्रकार आणि निरीक्षक पत्रकारितेसाठी ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे ते आदरणीय शरदराव बाबळे सर, सन्माननीय डावखरे विद्यालयाचे निवृत्त शिक्षक सन्माननीय साळुंके सर, पप्पू नायकवडी या मान्यवरांचं देखील दरम्यानच्या कालावधीमध्ये आगमन आहे. या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व मान्यवरांच्या माध्यमाचे पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर प्रवीण कुमार जगताप मराठी पत्रकार परिषद मुंबई सदस्य, राज्य अधिस्वीकृती, महाराष्ट्र शासन. खरं तर माणूस शिकवण्यामध्ये प्रवीण, माणूस चित्रकलेमध्ये प्रवीण, माणूस वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रवीण, माणूस पत्रकारितेमध्ये प्रवीण, माणसं सांभाळायला प्रवीण, असं वेगवेगळ्या प्रकारचं प्रावीण्य सन्माननीय प्रवीण कुमार जगताप सर यांनी मिळवलं. खरं तर आप्पा, लक्ष्मी कोणत्याही मार्गाने प्रसन्न करून घेता येते. पत्रकार साहेब, लक्ष्मी कोणत्याही मार्गाने प्रसन्न करून घेता येते, परंतु सरस्वती प्रसन्न करून घ्यायची असेल तर साधना, तप, कष्ट याला पर्याय नाही. आणि मला असं वाटतं कोणताही शिक्षक असेल, भले त्याला फार लक्ष्मी प्रसन्न असेल असं नाही, परंतु सरस्वती मात्र त्याच्यावरती मनापासून प्रसन्न असते. आणि त्यापैकीचे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्रवीण कुमार जगताप सर. दरम्यान जयजी शिंदे साहेब, सन्माननीय मधुकरजी दोरगे साहेब, त्याचप्रमाणे राहुलजी गवारे, माननीय संचालक श्री कृष्णराव बाजार साहेब यांचे देखील आगमन झाले. मान्यवरांना कोणतावला आणि त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ यांची मोठी संख्या या ठिकाणी आहे. सर्वांनाच त्यांचा सन्मान करायचा आहे. परंतु या ठिकाणी एक निवेदन असं आहे की प्रथमतः गावाच्या वतीने अर्थात ग्रामस्थांच्या वतीने पांडुरंग विद्या मंदिरच्या वतीने प्रथमतः प्रवीण कुमार जगताप यांचा सन्मान होईल आणि बाकीचे सर्व सन्मान आभार प्रदर्शनाच्या अगोदर होईल. कृपया या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची. दरम्यान मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो, सन्माननीय प्रवीण कुमार जगताप सर यांचा सपत्नीक ग्रामस्थांच्या वतीने पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडीच्या वतीने सन्मान व्हावा. श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मानपत्र माननीय श्री प्रवीण कुमार जगताप सर, नेमणूक दिनांक 20 ऑगस्ट 1991, सेवानिवृत्ती दिनांक 31 ऑक्टोबर 2025. आदरणीय प्रवीण कुमार बबनराव जगताप सर, ज्ञान, शिस्त, संस्कार, सेवा आणि समर्पण ही आदर्श मूल्ये जोपासत श्री पांडुरंग विद्या मंदिराचा एक चतुरस्र अष्टपैलू, पर्यावरण प्रेमी, पक्षी प्रेमी, परमार्थी सेवक, उपक्रमशील आदर्श शिक्षक, आत्यंतिक निष्ठेने प्रामाणिकपणे अखंड 34 वर्षाची सेवा म्हणजे शाळा व गाव यांच्यासोबत अहर्निश 24/7 असे आदर्श नातं, श्रद्धेने समर्पित सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानासोबत विद्यार्थी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत शाळेचा नावलौकिक वाढवत गुणवान व दर्जेदार समाज निर्मिती करण्याचे आपले महान ईश्वरी कार्य प्रशालेच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखे आहे. आपल्या उल्लेखनीय समाजहिताचे निर्माल्य जमा करत हातातल्या कुंचल्याने श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी आहोत. धन्यवाद. उपस्थित कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे बीएसएनचे प्रतिनिधी आणि माननीय सरपंच तळेगाव खंडरे, सन्माननीय बाळासाहेब लांडे, त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी शिरूरचे माननीय अध्यक्ष बापूसाहेब कुदळे यांच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आगमन झाले. मान्यवरांचं स्वागत आहे. विनंती करतो आदरणीय बापूसाहेबजी कुदळे, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेबजी लांडे यांना आपण पुढे स्थानापन्न व्हायचंय. मंडळी, आपण सर्वांनी मानपत्रावरती जो मजकूर आहे त्याचं वाचन आदरणीय गुरुवारी कुंभार सर यांनी साकारलं.
खरं तर नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो, परंतु एवढी विशेषणं एका शिक्षकाला लावली मी पहिल्यांदाच पाहिली. खरं तर कुणाच्या गळ्यामध्ये जादू असते, कुणाच्या बोटांमध्ये जादू असते, तर कुणी आपल्या कुंचल्याने या विश्वाचं भान विसरायला लावतो, तर कुणी आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावरती या शारदीय सृष्टीमध्ये प्रतिसृष्टी निर्माण करतो, अर्थात कलाकार. खरं तर प्रवीण कुमार जगताप सर एक हाडाचे शिक्षक आहेतच, आदर्श शिक्षक आहेतच, परंतु एक अभिजात कलाकार देखील ते आहेत. आणि म्हणून वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, त्याच्यामध्ये समाज उपयोगी उपक्रम असतील, अभ्यासक्रम इतर उपक्रम असतील, तर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आणि म्हणूनच खरं तर एवढी विशेषणं त्यांना लावून घेण्याचा अधिकार निश्चितच आहे. धन्यवाद कुंभार सर. यानंतर काही मान्यवरांचे सन्मान मंचावरती साकार होत आहेत. मी सन्माननीय संभाजी दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय शरदराव बागळे यांचा सन्मान. यानंतर लग्नाचे लोकप्रिय उपाध्यक्ष यांना विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचे. सन्माननीय सर्वानुभूती आहेत ज्ञानेश्वर कुटुरे दैनिक लोकमतचे वक्ते. यानंतर खरेदी विक्री संघ शिरूरचे माननीय संचालक गुलाबराव सातपुते यांचा सन्मान होईल. सन्माननीय संस्थेचे सचिव सन्माननीय पंडित हरिचंद्र गवारे साहेब यांना विनंती राहील. सन्माननीय गुलाबराव सातपुते माननीय संचालक खरेदी विक्री संघ शिरूर यांना पण सन्मानित करायचं. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब चौंडकर पुरंदर नागरी पतसंस्था संचालक यांच्या कार्यक्रमाचा ठिकाणी आगमन आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंदिराचे प्राचार्य आदरणीय ज्योतिषरांचं आगमन आहे. सन्मानित स्वागत आहे. मंचावर काही जास्तीच्या खुर्च्या लावणं गरजेचं आहे. मी माननीय निवृत्तींना विनंती करतो आपण सन्मान करायचं आहे. विलो पाटीलचं. जय शिंदे आपण काही मान्यवरांचा सन्मान करायचं आहे. त्यामध्ये चव्हाण सर सरांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय साखरे सर यांना देखील सन्मानित केले जात आहे. ते विनंती करतो माजी उपसरपंचांना विनंती करतो सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी पुढे या. बाळासाहेबजी गवारे तंटामुखीचे अध्यक्षांना विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. गवारे या दोघांना विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. बाबासाहेबजी कुदळे बसपाचे तालुका अध्यक्ष यांचा सन्मान होतो. वधुराजी तोरवे पाटील यांना विनंती करतो. या गैरवचन निमित्ताने सरांचे आदरणीय पुतणे राजेंद्र केदारी सन्माननीय पत्रकार देशमुख सर या सर्वांना विनंती करतो आपण पुढे यायचे. तिघांना विनंती करतो मंचावरती यायचे. सन्माननीय देशमुख सर यांचा सन्मान यानंतर होईल. त्यानंतर राजेंद्र केदारी यांना विनंती करतो आपण देखील मंचावरती यायचे. बाळासाहेब लोक सन्मान करण्यासाठी पुरंदर पतसंस्थे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर माणूस म्हटलं, एक शिक्षक म्हटलं की वेगवेगळ्या आंतरक्रिया घडत असतात. मग शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, शिक्षक समाज आंतरक्रिया, शिक्षक आंतरक्रिया, शिक्षक आहे त्यांचे मित्र यांची आंतरक्रिया. आणि मग आपल्या सर्वांनाच हे जाणून घ्यायचंय की आज सरांविषयी त्यांचे मित्र, त्यांचे पाहुणे, ग्रामस्थ काय बोलणार. आणि मग आता या ठिकाणी काही मान्यवरांची मनोगत या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये प्रथमतः
चैतन्य पाबळे हिला विनंती करतो आपण मंचावरती यायचे. उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय आमचे जगताप सर, सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. मी चैतन्य दिनेश पाबळे, इयत्ता 8वी मध्ये शिकते. सर, मला 5वी, 6वी, 7वीला वर्ग शिक्षक होते. सर, आज सेवानिवृत्त होत आहे. ही कल्पना दुःख आणि वेदना देणारी आहे, परंतु चित्र काढताना रंगभरण करता करता जगण्याची कला शिकवणारा एक माणुसकीचा झरा आणि एक खरा चित्रकार आता पुन्हा श्री पांडुरंग विद्या मंदिरात होणार नाही. शाळा, विद्यार्थी, समाजहित, पराकोटीची लोकप्रियता आणि विद्यार्थी प्रियता लाभण्याचे परमभाग्य जगताप सरांना मिळाले. सहृदयी, निष्पृह, निरामय आणि सरळ स्वभावाचे चित्र आणि चरित्र म्हणजे जगताप सर. सर, निवृत्त होत आहात ही कल्पना खूप वेदना देणारी आहे आमच्यासाठी. सर, तुम्ही पुन्हा या. तुमचे मौलिक मार्गदर्शन आम्हाला दररोज हवे आहे. आम्ही तुमची चिमण्यासाठी वाट पाहत आहोत. तुमच्या निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी आम्हा सर्व चिमुकल्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी माझ्या वाणीला नाते संपेल म्हणून मी माझ्या वाणीला स्वल्प विराम देते आणि थांबते. कीर्तनकार वैष्णवी गवारी हिला विनंती करतो आपण. सर्वांना रामकृष्णरी. तर आज आपण ज्या कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित आहोत असे म्हणजे आपले सर्वांचे लाडके आदरणीय शिक्षक जगताप सर. हे मला 5वी 6वी या वर्गांना शिकवण्यासाठी होते. आज त्यांची 34 वर्ष झाले ते शाळेमध्ये शिकवत आहेत. कार्यक्रम म्हणजे त्यांचे इतके सारे कार्यक्रम झाले, इतके सारे कार्य त्यांनी केले. त्यामध्ये विविध असे उपक्रम असतील किंवा शाळेमध्ये त्यांना पर्यावरणाची देखील फार आवड. आणि आमच्या या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणजे त्यांचा जीव इतका तळमळायचा की आम्हाला पण ते असे वाटायचे की एक दिवस जरी शाळेत नसले आले तरी पण आम्हाला असं वाटायचे की सर का नाही आले असं वाटत होतं. आणि गेली 2 वर्ष झाले मला शिकवतात, पण ते असे 34 वर्ष झाल्यासारखेच ते माझ्यासाठी 2 वर्ष होते. हे वाक्य मी त्यांना कालच बोलले होते. कारण ते ज्यावेळेस मला आता मी ह्या शाळेतून म्हणजे श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या शाळेतून जेव्हा 2 वर्ष शिक्षण घेऊन मी आमच्या तिकडे संस्थेमध्ये गेले तर त्यावेळेस पण ते शिकवत असताना देखील शिक्षकांची म्हणजे इथल्या सर्व शिक्षकांची फार आठवण येत होती. त्यामध्ये विशेष म्हणजे आपले जगताप सर, त्यांची तर फारच आठवण येत होती. कारण चित्रकला विषय आता एलिमेंटरी इंटरमिजिएट आता परीक्षांना आपले जगताप सर तर इतके प्रावीण्य होते. म्हणजे त्यांच्या नावातच प्रवीण म्हटल्यावर ते किती प्रावीण्य असतील. कारण त्यांचा जीवनक्रम जर सांगायचं झालं तर प्रत्येक त्यांच्या जीवनामध्ये उपक्रमशीलताच आहे. कारण ज्यावेळेस आम्हाला सर शिकवत असताना त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी नाविन्यता होती, जी आम्हाला शिकवण्याची ओढ होती ती दुसऱ्या शिक्षकांमध्ये पाहिलं तर मिळतेच, परंतु त्यांच्यामध्ये जी ओढ होती ती फार वेगळीच होती. कारण आम्हाला आता मी पाहायला गेलं तर एवढी वर्ष म्हणजे 2 वर्ष मी संस्थेमध्ये म्हणजे शाळेमध्ये राहिले आणि बाहेर गेले, तरी पण त्या 2 वर्षामध्ये जेव्हा आता मी एक छोटासा किस्सा सांगते. जेव्हा आमची जेवणाची बेल व्हायची तेव्हा आमच्या वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांनी किंवा 8वी 6वी 7वी किंवा 5वीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही काय करायचं, शाळेची जेव्हा बेल संपली की त्यावेळेस पळत वर्गात म्हणजे ऑफिस वर्गामधून बाहेर ऑफिसमध्ये जायचं आणि पहिले टिफिन बॅग घ्यायचं आणि वरती हॉलमध्ये लिहून ठेवायची, जागा पकडून ठेवायची सरांची काय सर आमच्या पैसे असे म्हणून. आम्हाला असं म्हणजे त्यांनी इतका जीव लावला की शिक्षणासोबतच त्यांनी आम्हाला आमच्या आयुष्याचे धडे दिलेले. आज पाहायला गेलं ना सर खरंच खूप दुःख होते. कारण तुम्ही हे 2 वर्ष माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप मोलाचे होते. कारण त्या 2 वर्षांनी मी जगताप सरांना इतकं जवळून ओळखले की ते मला प्रत्येकच ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक कुठेही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासोबत बाग सर, आमच्या हरपणे मॅडम असतील, संगीता मिस या सर्वच माझ्या सगळ्यांना शिकवणारे पण माझी शिक्षिका असतील त्यांच्या समवेत असणारे पण हे जगताप सर. आणि त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की त्यांच्यामुळे खरं तर मी हे 2 वर्षानंतर मी बरारी घेऊ शकले. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षा जरी असली तरी सर म्हणायचे वैष्णवी तू यामध्ये भाग घे, वैष्णवी तू या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे, आपल्याला तालुक्याच्या स्पर्धेला जायचंय, तू या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, तू निश्चितच ह्याच्यामध्ये तुझा प्रथम क्रमांक येणार आहे, तू काही घाबरू नकोस, व्यवस्थित असं भाषण करा असेल ती मला पाठिंबा द्यायची. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक अभ्यासामध्ये पण ते इतकं जीव तोडून सांगायचे ना खरंच खूप ऐकावं असं वाटायचं. मराठी आणि चित्रकला विषय तर माझ्या कायम आवडीचाच झाला की जेव्हापासून जगताप सर आले, वाघ सर तर त्यांच्या सोबतच होते. खरंच खूप
धन्यवाद मानते की तुम्ही आम्हाला शिकवलं. असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्याकडून हवंय. आणि जगताप सर, तुम्ही पुन्हा आमच्या श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या शाळेमध्ये या. सरांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू पाहिलं भेटतात. खरंच खूप वाईट वाटतं. रामकृष्ण. खूप सुंदर म्हणतो. भ्रांति की पहाड़ी नदिया बीच में लोभ चोर संघात आ गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट. आणि कबीराचा हा सुंदर दोहाच या ठिकाणी या बाल कीर्तनकार असलेल्या या मुलीने तोच दोहा या ठिकाणी अधोरेखित करण्याचा सुंदर प्रयत्न केला. मनापासून धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद तुझं. आणि यानंतर दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय शरदराव बाबळे यांना विनंती करतो आपण मनोगतासाठी पुढे यायचंय. कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. निवेदक इंगवले सर असतील किंवा मुख्याध्यापक वाघ सर असतील, यांनी ज्यांचा उत्कृष्ट असा परिचय करून दिला, हे सर्व कार्यात प्रवीण, आपल्या सगळ्यांचे मित्र, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य याबरोबरच कला क्षेत्रात प्रवीण असलेले आदरणीय प्रवीण कुमार जगताप सर यांच्या आज सेवापूर्तीचा हा कार्यक्रम. खरं तर आज या ठिकाणी अनेकांच्या मनात जगताप सरांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्याविषयी अनेकांच्या मनात अनेक आठवणी आहेत. आजचा कार्यक्रम खरं तर मी सेवापूर्तीचा म्हणणार नाही. आजचा कार्यक्रम हा भावनांचा संगम आहे. अनेकांच्या मनात सरांविषयी भावना आहेत आणि ज्या काय भावना आहेत त्याचं प्रातिनिधिक व्यक्तिमत्व सांगणारे जी काय 2 भाषणे या विद्यार्थिनींनी केली, त्यातून आज आपल्या प्रत्येकाला कळलं असेल की सरांनी काय संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर केले. ज्या 2 मुलींनी या ठिकाणी प्रातिनिधिक थोडक्यात जे काय सांगितलं ना, ते अनेक मोठ्या भाषणातून सुद्धा सांगायची गरज नाही, इतकं नेमकेपणाने त्या दोघींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी खरोखरच जगताप सरांच्या कार्याविषयी बोलण्यासाठी अनेकांच्या मनात म्हणजे खरंच अनेक आठवणी आहेत. म्हणून मला वाटतं सगळ्यांना संधी मिळायला असं सांगता येत नाही, वेळेच्या मर्यादा आहेत. तर सरांचं कार्य फार मोठं आहे. या ठिकाणी ज्या शाळेत सरांनी आपली 34 वर्षाची सेवा केली, त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर, शाळेच्या फळ्यावर, विद्यार्थ्यांच्या मनात, आपल्या सगळ्यांच्या मनात विद्यार्थ्यांनी शिकवताना जे जगताप सरांनी संस्कार केलेले, ते संस्कार अनेकांच्या मनात लाईफ टाईम राहणार आहे. आज आपण पाहतो ते नुसते कला शिक्षक नाहीत, तर ते सर्जनशीलतेचे दूत आहेत. अनेक चांगल्या कलाकृती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळं हे वाक्य त्यांना अतिशय चांगलं लागू पडतं की सर्जनशीलतेचे दूत आहेत. आपण ज्या 2 मुलींचं भाषण ऐकलं, त्या 2 मुलींच्या वक्तृत्वातून त्यांना त्यांच्या सरांनी किती आत्मविश्वास भरला आहे, कल्पनाशक्ती जागवलेली आहे, याचं सगळं जे काही प्रतीक आहे त्या मुलींच्या वक्तृत्वातून आपल्याला दिसतंय. एक शिक्षक म्हणलं की अतिशय चांगलं कार्य. आज आपण पाहतो प्रत्येक शिक्षक, मला फार शिक्षकाची क्षेत्र फार आवडतं. पुरस्कार करायला मिळतात आणि रोज नवनवीन विद्यार्थ्यांना रोज नवनवीन काहीतरी संस्कार रुजवायला मिळतात. त्यामुळे हे क्षेत्र अतिशय चांगलं आहे. ही पिढी जर चांगली झाली, आयुष्यभरात त्यांच्याकडून अतिशय चांगलं काम, चांगला नागरिक घडून देशाची सेवा होते आणि चांगलं काम उत्कृष्ट असं घडतं. आणि त्यानंतर पुढचं जे काय पुढच्या यंत्रणांचं काम आहे ते बरंच कमी होतं. मग ती पोलीस यंत्रणा असेल, न्याय यंत्रणा असेल, चांगला नागरिक घडला तर दोन्ही यंत्रणांचं काम अतिशय चांगलं आहे, चांगली समाज निर्मिती होते. त्यामुळं शिक्षकांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याला जगताप सरांनी एक चांगला न्याय या 34 वर्षाच्या काळात दिलाय असं मला एकंदरीत वाटतंय. आणि त्यांच्या ह्या चांगल्या कार्यामुळे त्यांनी जे विद्यार्थी घडवले ते विविध क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत आणि त्याचं प्रतीक आपल्याला या 2 मुलींच्या व्यक्तिमत्वातून अतिशय चांगलं दिसलं. खरं तर जगताप सरांबरोबर सांगायचं तर ते म्हणजे संयम, नम्रता, कार्यतत्परता ह्या 3 गुणांचा अतिशय चांगला संयोग आहे आणि ते त्यांच्या कृतीतून अतिशय चांगलं दिसतंय. खरं तर जगताप सर केवळ कला शिक्षक नाहीत, चांगले शिक्षक तर ते आहेत, कला शिक्षक आहेत, अतिशय चांगले संस्कार करणारे शिक्षक आहेत, पण त्याबरोबर एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी काम करत असताना, रोजचं कर्तव्य करत असताना ह्या पत्रकारितेला सुद्धा त्यांनी एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. खरं तर हे सगळं करत असताना त्यांना जे पाठबळ दिले त्या 2 घटकांचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे. ते म्हणजे ही संस्था, ज्या संस्थेने त्यांना हे संधी दिली, सेवेची संधी दिली, ती श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ असेल, पांडुरंग शिक्षण संस्था जी आहे, शाळा जी आहे ती, आणि त्यांचं कुटुंब, त्या दोन्ही घटकांनी त्यांना पाठबळ दिलं,
म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे या 34 वर्षात त्यांना उत्कृष्ट असं काम करता आलं हे मला या ठिकाणी आदरपूर्वक नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे या दोन्ही घटकांचं या ठिकाणी मी आवर्जून अभिनंदन करतो. त्यामुळेच अतिशय चांगली सेवा शिक्षक म्हणून जगताप सरांना या ठिकाणी करता आलेली आहे. आणि त्याचबरोबर पत्रकार संघात सुद्धा त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. म्हणजे पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत, धडाडीचे पत्रकार आहेत, निर्भीड पत्रकार आहेत आणि अतिशय चांगलं काम त्यांनी या काळात अतिशय चांगलं केलेलं आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी आपण काम करत असताना काही मर्यादा ह्या येत असतात. तशीच त्यांना वयोमानामुळे आज या ठिकाणी सेवापूर्तीला या ठिकाणी आपण असं म्हणू की या ठिकाणी त्यांचं कार्य जरी थांबलेलं असलं तरी त्यांचं सामाजिक कार्य मात्र पत्रकारिता त्यांच्या सामाजिक उपक्रमामध्ये यापुढच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे चालू राहणार आहे. आपण म्हणतो पत्रकारिता ही शेवट नाही तर त्यांच्या एक नव्या जीवनाची सुरुवात आहे. आणि ती नव्या जीवनाची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी पत्रकारिता असेल, कुटुंबाला वेळ देणं असेल, आवडीचे छंद जपणं असेल किंवा सामाजिक कार्य असेल, यातून या पुढच्या काळात सुरूच राहणार आहे आणि या पुढच्या काळात त्यांनी ती सुरू ठेवावी अशी शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना देतो. खरं तर समाजकार्यात वेळ तर त्यांनी आतापर्यंत दिलेला आहे. काळ त्यांनी एक स्वतःच्या छंदासाठी स्वतःसाठी जगण्यासाठी द्यावा या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी खरं तर शुभेच्छा देत असताना आवर्जून सांगेल आणि त्यांचा यापुढच्या काळात ह्या सगळ्या उपक्रमांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे वेळ देता आला या दृष्टीने त्यांना अतिशय चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या सर्जनशीलतेला त्यांना संधी मिळो, त्यासाठी त्यांना अधिकच चांगला वेळ मिळो आणि यापुढचं त्यांचं सेवानिवृत्तीचं आयुष्य जे काय ते अतिशय चांगल्या प्रकारे आनंदाचं आणि आनंददायक आणि आरोग्यदायक जावं हीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक आदर्श चित्रकार म्हणून सरांचं जे कार्य आहे ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न आदरणीय बाबळे साहेबांच्या माध्यमातून झाला. मनापासून धन्यवाद. दरम्यानच्या कालावधीमध्ये आरतीताई भुजबळ माननीय माजी सभापती शिरूर पंचायत समिती यांचं आगमन कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. बोलणारे अनेक वक्ते आहेत आणि म्हणून मी वक्त्यांना विनंती करतो की कृपया मोजक्या शब्दात रोहिणीताई तोडकर देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून संघाच्या पदस्पर्शीने पोलीस झालेल्या ऐतिहासिक विठ्ठलवाडी नगरीमध्ये आदरणीय सन्माननीय आयुष्यमान परवीन कुमार जगताप सर यांचा सेवानिवृत्त 34 वर्ष या गावाची सेवा केली, पांडुरंग विद्या मंदिराची सेवा केली. मित्रांनो, ही सेवा काय फुकट होत नाही. हे प्रॉपर गाव इंदापूर तालुक्यातील शिंगाडे सर असून नाही जगताप सर असून दोन्ही माणसं अत्यंत हुशार आहेत. परवीन कुमार लोकमतचे पत्रकार, शिंगाडे सर सकाळचे पत्रकार. ठणका मारायला दोन्ही माणसं भारी आहेत. आणि आता ही सेवानिवृत्त होतं. मी या ठिकाणी ह्या दोन मुलींनी जे वाक्य वापरलं त्या दोघी मुलींच्या विचाराची समरस की गुरुबद्दल काय बोलावं आणि गुरुची व्याख्या काय आहे ह्या मुलींनी सांगितल्यानंतर आमच्या टायमाला असा पद्धत नव्हती, आता आम्हाला बोलूच देत नव्हती. पण आताचा काळ हा फार मोठा काळ आहे आणि या सरांनी या ठिकाणी नुसती शिक्षणाचीच माध्यमं नाही केली. यांनी ह्या वाडीमध्ये एसीपी आणण्याचं काम आदरणीय सरांच्या माध्यमातून झालेले. गणपतीचा जो काळ होता आणि विसर्जनाच्या काळामध्ये जे अस्तव्यस्त टाकणारी फुलं असतील, सगळा कचरा असेल ते विचून त्याचा खत करण्याचा कार्यक्रम आदरणीय सरांनी केलेला आहे. मध्ये मुलाचं लग्न झालं, संपूर्ण वाडी काय एवढ्या पंचकृषीतील माणसं वाघोली या गावात आलेली. मित्रांनो, पेरल्यानंतर उगवतं हे त्याचं जिवंत उदाहरण आदरणीय परवीन सर. या ठिकाणी पुत्ररत्न दुसरा एक तयार झालेला आहे, जयदादा शिंदे. हा एक चांगला कार्यकर्ता आहे. आपल्या गावात अन्नाच्या मागं सभाप असतील, राहुल असतील, ही मंडळी, या मंडळीने आपल्या विठ्ठलवाडीचं गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम ह्या मंडळींनी गवाडे पाटलांनी केलेले. म्हणून त्यांच्या हाताखाली परवीन सरांनी काम करणं मोठी जिगरीची बाब होती. आणि त्या कामाला सुद्धा सर तुम्हाला आमचा सलाम आहे. तुम्ही नुसतं कामच नाही केलं तर विद्यार्थी घडवण्याचं काम केलं मित्रांनो. आणि या ठिकाणी पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या तिन्ही लोकात लावा झेंडा. सर, तुमचा झेंडा इंदापूर तालुक्यातून तर फार शिरूर तालुक्यापर्यंत नक्कीच लागलेले आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जास्त न बोलता उरलेलं आयुष्य आनंदाचं, सुखाचं, निरोगी आणि मोठं धंदवलं आता काय कमवायची हो सरांचं. आज त्या मुलीच्या वासनाने आमच्या वहिनी साहेबांच्या डोळ्यात कळकळा पाणी आलं.
ते पाहिल्यानंतर आपला नवरा खरंच ज्ञान देण्याचं काम करीत होता का काय करीत होता ते विद्यार्थिनींनी सांगितल्यानंतर आमच्या वैद्य साहेबांना रडू आवडलं नाही. ही वास्तुस्थिती खरी आहे का? तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला आपल्या गृहमंत्र्यांना वाटतंय आपले मालक जातात बाहेर, काय करतात काय करीत नाही, सरळ काशी करतात. चांगलं काम करताय म्हणून तर ही विद्यार्थी घडल्या जाती. म्हणून सर, तुम्हाला पुनश्च एकदा आमच्या शिरूर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, कांबळे कुटुंबाच्या वतीनं अंतकरणापासून मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. संघर्ष शिगेला पोहोचलाय, परंतु कित्येक पक्षी इंडेंजर्ड स्पीशीज मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्राण्यांसाठी धोक्याची घंटा सध्या आपण पाहतोय. परंतु सरांनी, अर्थात प्रवीण कुमार जगताप सरांनी पक्ष्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. अनेक नुसते राबवले नाही, यशस्वी करून देखील दाखवले. खरं तर इथून पुढे देखील त्यांनी अत्यंत ताकदीने आणि यापुढेही असे उपक्रम चालू ठेवावे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी एक मदत सन्माननीय युवराज गवारे यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. 5,001 रुपयांची मदत या उपक्रमासाठी युवराज गवारे यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्यांना विनंती करतो ही वर्गणी देण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. मनोगतासाठी प्राचार्य थिटे सर. सुंदर अशा सन्माननीय प्रवीण कुमार जगताप यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवे इतकीच शिक्षण क्षेत्रातील आपल्या कर्तव्यपूर्तीची सेवा ज्यांनी पवित्र मानली असे आमचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ सन्माननीय प्रवीण कुमार जगताप या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीचे प्रमुख, संस्थेचे प्रमुख सन्माननीय संभाजी अप्पा गवारे, काळूरामण्णा गवारे, हिरामन गवारे, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भारतीताई भुजबळ, त्याचप्रमाणे पुण्याहून आलेले संघाचे सर, आपलं नाव मला परिचित नाही, याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आपल्या पुणे विभागाचे प्रमुख प्राचार्य साकोरे सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय भंडारे सर, आमच्या शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले या प्रवीण कुमार जगतापांच्या कामकाजात लोकशाहीचा दीपस्तंभ म्हणून जी काम पाहत आहेत ते राज्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय शरदजी पाबळे, लोकमतचे पत्रकार सन्माननीय देशमुख सर, आदरणीय शिंगाडे सर, या गावातील जी भूषणं आहेत त्यामध्ये राहुलदादा गवारेंपासून जयदादा शिंदेपर्यंत या गावच्या प्राथमिक नागरिक, या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय वाघ सर, खरं म्हणजे आपण सर्वच मान्यवर मंडळी अतिशय चांगल्या नामोल्लेखाची आहात. कुठेतरी अध्यापक आहे, प्राध्यापक आहे आणि प्राचार्य आहे, हरिश्चंद्रजी गवारे साहेब, नेमकं आपलं नाव राहील. तर असेच एक प्राध्यापक तल्लीन होऊन आपण एका वर्गामध्ये शिकवत असतात, अचानकपणे एक विद्यार्थी धावत पळत येतो आणि सरांना सांगतो, सर तुमचं शिकवणं बंद करा. सर विचारतात का? विद्यार्थी सांगतो, तुमच्या पत्नीला जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे. प्राध्यापकांनी डोळ्याला चष्मा लावलेला असतो बाळासाहेब, लगेच तो चष्मा जो टेबलवर ठेवलेला असतो तो डोळ्याला लावतात, ते पुस्तक उघडलेलं असतं ते बंद करतात आणि ज्या ठिकाणी महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये स्कूटर लावलेली असते त्या स्कूटरला किक मारतात आणि प्राध्यापक तातडीने जिल्ह्याच्या रुग्णालयाकडे जातात. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आपली गाडी लावतात आणि पट 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 रुग्णालयाच्या पायऱ्या चढू लागतात. रुग्णालयाच्या पायऱ्या चढल्यानंतर शिंगाडे सर, प्राध्यापकांच्या लक्षामध्ये येतं आपलं अजून लग्न झालेलं नाही, आपल्याला पत्नी असण्याचं कारण नाही. तसं आपण या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आहेत, कुणाचा नामोल्लेख राहिलेला असेल तर तो माझा विसरभोळेपणा समजावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे निवेदक नत्र सन्माननीय इंगवले सरांपासून सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, इलेक्ट्रॉनिक, मीडिया, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, शेती या सर्व विभागातील मान्यवरांचं प्रवीण कुमार जगताप यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे नोकरी ही करणं आणि सेवापूर्ती ही साकारणं हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे आहेत.
हिरामनाप्पा ज्यांना नोकरी नसते त्यांना वाटतं आपल्याला नोकरी असावी, ज्याला नोकरी असते त्याला वाटतं जयेश दादा ही नोकरी एकदाची संपावी. नेमका आप्पा या नोकरीमध्ये असतंय काय? याच्यामध्ये असतंय सुट्ट्या ठरलेल्या असतात, टेबलवरचं काम ठरलेलं असतं. तुम्हाला जो एका विशिष्ट तारखेला मिळणारा पगार आहे तो चित्रगुप्त सुद्धा पुसू शकत नाही, इतकी ताकद या नोकरीमध्ये असते. आणि म्हणून अगदी एखाद्याजवळ स्थळ पाहताना राहुल दादा असं विचारलं जातं की मुलाला नोकरी नाही परंतु काय आहे, चांगली शेती आहे. परंतु मुलीचा पालक म्हणतो शेती नको, आम्हाला काय पाहिजे, नोकरी पाहिजे. आणि या नोकरीच्या प्रेमामध्ये पडून व्यवसायात मात्र साहस आणि पराक्रमाला फार महत्व असतं. ऐन पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याला सुद्धा शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येक गोष्ट कोर्टाच्या तारखेप्रमाणे सांभाळावी लागते. आणि म्हणून व्यवसायात आणि नोकरीमध्ये हा फरक आहे. परंतु ज्या माणसांनी आपल्या जीवनामध्ये नोकरी हे व्रत स्वीकारलेलं आहे, या ठिकाणी काही मंडळी 1970च्या दशकामध्ये पाबळे साहेब 1970 ते 80ला पुण्यासारख्या ठिकाणी पूग, सहस्रबुद्धे, श्रीम, माटे, वाळिंबे यासारखी प्राध्यापक मंडळी होती. आणि म्हणून अनेक लोक पुण्याच्या सप महाविद्यालयामध्ये शिकायला आले. याच पद्धतीनं रँगलर महाजनी आणि याच पद्धतीनं जोशी नावाचे शिक्षक पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणित आणि विज्ञान शिकवत. तेव्हा त्या गणित आणि विज्ञानाच्या ओढीनं माणसं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जात. सातारा, सांगली या भागात प्राचार्य शिवाजीराव भोसले शिकवत होते. साताऱ्यामध्ये मेंदळे सर नावाचे शिक्षक होते. त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी मुलं त्या भागातल्या महाविद्यालयांमध्ये जात. दुर्दैव असं झालेलं आहे आप्पा की आता मला ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा त्या शाळेमध्ये निष्ठेने शिकवणारे शिक्षक आहेत का? त्या शाळेने तपश्चर्येने शिकवणारी प्रगल्भ शिक्षिका आहे का? तिच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे का, एकाग्रता आहे का, प्रसन्नता आहे का? या विचारांचा कोणीही विचार करत नाही. विचार केला जातो काळूरामांना की ही संस्था, तिचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिची भौतिक सुविधा, तिथं असणारी माणसं किती मोठी आहे. तर ही खऱ्या अर्थानं शिक्षणाची देणगी नाही. उपलब्ध परिस्थितीमध्ये जगताप सरांनी 34 वर्षापूर्वी विठ्ठलवाडीमध्ये मुहूर्तमेढ रोवली. अतिशय हाडांचा शिक्षक. कोणत्याही कामामध्ये आता मी मंदिरात येताना पाहिलं की त्यांची रांगोळी, त्या रांगोळीत एका बाजूला सरांचा फोटो आहे, म्हणजे कलात्मकता. त्याच्या शेजारी असणारी रांगोळी इथं आल्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही फुलांचा अपव्यय होऊ नये. आपण विवाह समारंभामध्ये 2 लाख रुपयांची फुलं मागं सजवतो आणि 7वी मंगलाष्टकी झाली की ती फुलं पायदळी येतात. जगताप सरांची कल्पकता ही संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्या ठिकाणी मला वाटतं ते कागदांचं अतिशय सुंदर पद्धतीचं बुके त्यांनी तयार केलेलं आहे. आणि म्हणून हा बुके जो आहे हे त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. आणि म्हणून जगताप सर, पाना है जो मुकाम वो अभी बाकी है, अभी तो आए हैं जमीन पर, आसमान की उड़ान अभी बाकी है, अभी तो लोगों ने जाना है जगताप सर का नाम, उस नाम की पहचान बनाना अभी बाकी है. सरांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा अभिनंदन करूया. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळं काही नाही. निरर्थक विचार सोडून जे विद्यार्थी तुमच्या संपर्कात आले ते विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व शिक्षकांनी केला. जगाच्या पाठीवरती हिरमानाप्पा 5 महत्वाची विद्यापीठ आहेत आणि या विद्यापीठामध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्याला शिक्षक झालं पाहिजे. आणि म्हणून जगातल्या 5 विद्यापीठांमध्ये ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, डून, हायडेलबर्ग आणि टेक्सास, प्रत्येकाला वाटतं आपल्याला या विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची किंवा शिक्षकाची नोकरी मिळावी. आणि म्हणून आपल्या भारतातले राजकीय विश्लेषक कांती वाजपेयी, जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती रेखाताई बांदल, आपणही आलात, कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्या 3 प्रमुख राष्ट्रपतींनी स्वतःहून त्या ठिकाणी गेलेले आहेत. यापैकी आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, डॉक्टर आर व्यंकटरमण, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि आजच्या ज्या राष्ट्रपती आहेत डॉक्टर द्रौपदी मुर्मू, या सुद्धा राष्ट्रपती शिक्षिका होत्या. आणि म्हणून जगताप सरांनी सुद्धा शिक्षण सेवेचं हे व्रत सांभाळताना
देश, राष्ट्र, एकात्मता, एकाग्रता या सगळ्या मूल्यांनी शिरूर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये कलादार पद्धतीने कलेचं दालन निर्माण केलं. प्रत्येक शिक्षकाच्या अंतःकरणामध्ये पर्यावरणाची रुजवणूक केली. विठ्ठलवाडी गावचं नाव हे राज्याच्या दिशेपर्यंत नेलं, देशापर्यंत नेलं. निर्माल्य साफ करण्याचा त्यांचा उपक्रम हा निश्चित रूपानं राष्ट्रपतींच्या कार्यालयामध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणून अशा एका व्रतस्थ शिक्षकाच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत. आणि म्हणून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत, राहुलदादा गावारींपासून जयेशदादा शिंदेपर्यंत, संतोष गावारींपासून या ठिकाणचे उद्योजक संतोष दुसरे गावारी, ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या मार्गदर्शनाखाली घडलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी घडवत असताना आपले प्रयत्न शिक्षण क्षेत्राला, सामाजिक क्षेत्राला निश्चित दिशा देणारे आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की मेहनत अगर अच्छी हो तो रंग लाती है, मेहनत अगर गहरी हो तो सबको बाती है, मेहनत अगर गहरी हो तो सबको बाती है, मेहनत अगर नादान हो तो टूट जाती है, लेकिन मेहनत अगर जगताप सर, उनके स्टाफ और मैनेजमेंट जैसी हो तो नया इतिहास बनाती है. जगताप सरांच्या या कार्याला आपण पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि भविष्य काळातलं आपलं जीवन आरोग्य, आनंदमय आणि सर्वांना दिशादर्शक राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जालिंदर आदक, सन्माननीय पत्रकार खुरपे, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे संस्थापक सन्माननीय खान चाचा, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय किरण सरोदे सर, जिल्हा संघाचे सचिव आदरणीय वहीद खान सर आणि अध्यक्ष आदरणीय नागवडे सर यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. त्यांचं मनापासून स्वागत करताना शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय विश्वास काका ढोंडरे सरदार, त्याचप्रमाणे आदरणीय सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती आदरणीय रेखाताई बांदल, सन्माननीय मेनिडा ढोंडरे, अध्यक्ष व्यवस्थापन समिती तळेगाव ढोंडरे, पांडुरंग जगदाळे, काणी भोगावडे, शिंदे मॅडम, त्याचप्रमाणे दत्ताबा तळेकर सर, सन्माननीय कदम सर, शितोळे सर, ढवळे सर, बाळासाहेब दाभाडे या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे. भुजबळ यांचं देखील दरम्यानच्या कालावधीमध्ये आगमन आहे. या सर्व मान्यवरांच्या मंडळीचं पुनश्च एकदा या सेवापूर्तीच्या कुंभार सर यांना विनंती करतो. आपण व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती सौ जगताप सर, श्री जगताप सर व सौ जगताप मॅडम. जगताप सर आणि आम्ही 1985 साली कलाविश्व महाविद्यालय सांगली येथे शिकत होतो. सर आणि मी एकाच गावातले, परंतु आमची ओळख नव्हती. मी 12वीचं शिक्षण घेऊन ATD कोर्ससाठी गेलतो आणि ते 10वी नंतर गेलते. पण तिथे गेल्यानंतर आमची भेट झाली. मी एका गावातले असल्यामुळे आम्ही वस्तीवर राहत होतो आणि सर गावात राहत होते, त्यामुळे आमची ओळख नव्हती. आज 40 वर्ष झालं आमचा ऋणानुबंध चालू आहे. त्यांनी फोन केला, मी त्यांच्या कार्यक्रमासाठी आलो. कर्मण्य भाव अधिकारस्य महाफलेषु कदाचन, कर्म करत राहा तुम्हाला फळ आपोआप मिळेल. ह्या 2 मुलींच्या भाषणातून हे प्रत्ययाला आलं. सरांचा स्वभाव म्हणजे नावातच त्यांच्या प्रवीण कुमार आहे. प्रवीण म्हणजे कुशल, निपुण, तरबेज, पारंगत, दक्ष असा स्वभाव असणारे प्रवीण कुमार. कुमार म्हणजे ते चिरतरुण आहे. आज 58 वर्ष झाली, परंतु आज त्यांच्या वयाला वार्धक्याचा स्पर्श सुद्धा आहे. हे का तर त्यांनी तळमळीनं काम केले. थोडस सर इथपर्यंत पोहोचले त्याच्या पाठीमागची तपश्चर्या सांगतो. आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये 5 मित्र राहायचो. हाताने स्वयंपाक करायचो. वांगी, बटाटा, मटकी, वाटाणा ही आमची ठरलेली भाजी असायची. मी चपात्या लाटायला एक्सपर्ट, सर भाजी करायला एक्सपर्ट. असं आम्ही शिक्षण घेतलेलं. घरून आम्हाला फक्त 100 रुपये यायचे. त्या 100 रुपयात आम्ही कसं तरी दिवस काढायचो. शनिवार रविवार पेंटिंगची कामं करायचो. म्हणजे तपश्चर्या ही इथपर्यंत माणसाला पोहोचवते. बुद्धी, शिक्षण, व्यवहार, चातुर्य, परिस्थितीची जाणीव आणि भविष्याचा वेग या पंचसूत्रीतून सर घडलेले आहेत. बुद्धी असून चालत नाही, त्याला शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षण घेतल्यानंतर त्याला परिस्थितीची जाणीव असावी लागते, चातुर्य असावे लागते आणि त्याचबरोबर भविष्याचा वेध आपण काय केलं पाहिजे
ह्याची जाणीव असायला लागते, तेव्हा तो माणूस इथपर्यंत पोहोचतो. सरांनी शाश्वत मूल्य स्वतःमध्ये रुजवत तळागाळातला विद्यार्थी शाळेत आला पाहिजे, शाळेत टिकला पाहिजे. समाजातील तळागाळातली मुलं, पालक त्यांचे शाळेत भविष्याचे दिवास्वप्न पाहून शाळेत पाठवतात आणि मग असे विद्यार्थी शिकले पाहिजे, टिकले पाहिजेत आणि व्यावहारिक जगात टिकले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले. ही कायम त्यांची तळमळ राहिली आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. रेषा, रंग, आकार, छायाभेद आणि पोत, शब्द नसलेले अंतरंग या मूल तत्वातून विद्यार्थी घडवले. कारण चित्रकला विषयाला शब्द नाही, त्यामुळं शब्द नसलेला विषय त्यांनी मुलांमध्ये रुजवला. सामाजिक क्षमतेच्या न्याय विचारातून त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रामध्ये मैत्रीची पेरणी केलेली आहे आणि हा मित्रालयात त्यांचं रूपांतर करून मैत्रीचा सागर म्हणून आज तो खळखळ वाहत आहे. आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण एवढे सगळे जमलेला आहात हे त्याच्यावरून दिसते. सेवापूर्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. शुभचिंतन करतो. कला विश्वमित्र परिवार व श्री सुरेश कुंभार परिवार यांच्याकडून खान शेख, त्याचप्रमाणे सन्माननीय मुल्ला सर, माजी मुख्याध्यापक सन्माननीय दरंदरे सर, गवळी सर, त्याचप्रमाणे बेनके सर, माननीय संचालक माध्यमिक शिक्षक क्रेडिट सोसायटी, त्याचप्रमाणे तज्ञ संचालक गवळी सर, राऊतमारे सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक आदरणीय उमाशे सर यांचे देखील उपस्थित दरम्यानच्या कालावधीमध्ये आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि नंतर कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय किरणराव सरोदे सर यांना विनंती करतो. आपण विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, सेवापूर्तीचा कार्यक्रम आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक हर वंदनी कला शिक्षक, हाडाचा कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जेवढे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेऊन त्यांच्या ज्ञानार्जनात भर घालण्यासाठी जेवढे उपक्रम त्यांनी आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये केलेला आहे. मी संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. संघटनेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून संघटनेमध्ये काम केलं. ज्यावेळेला संघटना बांधायची होती त्याला खऱ्या अर्थानं संघटनेच्या पाठीशी उभे राहिले म्हणजे ते प्रवीण कुमार जगताप सर. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये संघटना बांधायची होती त्यावेळेला खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. संपूर्ण शिरूर तालुक्यातील सगळे कला शिक्षक यांना बरोबर घेऊन घालून वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करायचं ते पुस्तक सुद्धा संघटनेच्या माध्यमातून त्यांचं प्रकाशित केलं आणि त्यांचे पत्रकार होतेच. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी संघटनेच्या विविध अशा मागण्या शासनासमोर ठेवल्या. त्याचबरोबर संघटनेच्या कामामध्ये हातभार लावताना संपूर्ण तालुक्यामध्ये विविध स्पर्धा असतील, परीक्षा असतील, या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून संघटनेची ताकद वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य कला क्रीडा शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी तसंच पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या वतीनं त्यांच्या सेवापूर्तीचा या कार्यक्रमानिमित्त सेवानिवृत्तीचं नंतरचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं आणि त्यांच्या हातून त्यांच्या घरच्यांना जास्त वेळ देऊन त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा आणि आपलं आयुष्य अतिशय सुखामध्ये संपन्न आरोग्य देतो आणि थांबतो. धन्यवाद. काशीद यांची उपस्थिती आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. तत्पूर्वी सरांविषयी एक चारोळी अनुजा सांगळे ही विद्यार्थिनी या ठिकाणी सादर करते. अनुजा सांगळे मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये 6 वर्ष सरांच्या सहवासात राहिली आहे आणि 3 वर्ष झालं मी आपलं विद्यालय सोडून झालं आणि अजूनही मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. वेळ कमी आहे म्हणून मी फक्त कवितेत मांडते. मी सरांबद्दल काही चारोळ्या लिहिल्या आहेत. चौथीत पहिल्यांदा आले होते हातात रंगाचं स्वप्न, गुलाबाचं फूल शिकवत होते ते आणि मनातलं उमटलं आपलं स्वतःचं कला वसंत. मनात एकच विचार, हे सर पुन्हा भेटतील का कधी? कारण त्यांच्या शिकवणीत होती जादू, तो शब्दात सांगता येत नाही. 5वीत परत भेट झाली आणि जगच बदललं. त्यांनी माझ्यातली मी ओळखलं आणि स्वप्नांना पंख लावलं. त्यांनी धरला हात आणि रस्ता दाखवला प्रकाशाचा. म्हणून आज मी आहे अभिमान त्यांच्या आशीर्वादाचा. सगळे म्हणतात ती सरांची लाडकी कन्या, सगळे म्हणतात ती सरांची लाडकी कन्या, पण खरं सांगायचं तर मी त्यांच्या शिकवणीची सावली आहे. कारण गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही, ते आपल्याला सोनं शोधणारे आणि काळाचे कलाकार आहेत. 34 वर्ष केवळ हा काळ नाही, एक प्रवास होता
जिथे प्रत्येक दिवसात शिकवण म्हणजे एक उत्सव होता. कलेचं बी पेरलं तुम्ही आमच्या मनात आणि आज ती स्वप्न रंगीत आभाळात. हातात ब्रश पण मनात भावना होती तुमची खरी ओळख आणि खरी साधना. कित्येक मुलं मोठी झाली आणि उडाली दूर, पण सर म्हणलं की अजूनही डोळे होतात ओले भरपूर. निवृत्ती म्हणजे शेवट नाही, हा तर नवा अध्याय आणि जिथे तुम्ही आठवणीचं पुस्तक व्हाल कायम. शिक्षक तर अनेक भेटतात जगात, पण प्रेरणा म्हणून राहतात फार थोडे आणि तुम्ही त्यातले एक. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. असंच खेळा, असेच हसत राहा आणि असेच काम करत राहा. थँक्यू. सरांचे पाहुणे आदरणीय सर्व मित्रांचं सहकार्याचं स्वागत. दरम्यान बाबासाहेब चौंकर. आज या ठिकाणी आदरणीय प्रवीण कुमार जगताप सर यांनी 34 वर्ष सेवा बजावली असे जगताप सर. खरं पाहिलं तर जगताप सरांचं आमचं गेल्या 5-7 वर्षापूर्वी जगताप सरांची कन्या माझ्या बाच्याला दिल्यामुळं खऱ्या अर्थानं या कुटुंबाचा आणि आमचा संबंध आला. तसं पाहिलं तर शिक्षण जीवन कसं जगावं, शिक्षणाची जबाबदारी आणि शिक्षण पेशामध्ये फार स्ट्रिक्ट राहावं लागतं. सरांनी समाजासाठी, चांगल्यासाठी, आरोग्यासाठी घालवावं. आणि इथून पुढं जरी या शाळेतून सर तुम्ही निवृत्त झाला असेल तरी तुम्ही फार लांब राहायला नाहीत, शिक्रापूर या ठिकाणी राहायला. आपली शाळा, आपल्याला या शाळेने मोठं केलं म्हणून 8 दिवसांनी का व्हायला या शाळेमध्ये आपण एकदा येऊन भेट द्यावा हीच गावकऱ्यांच्या वतीने आणि मी आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या उर्वरित आयुष्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. माननीय अध्यक्ष सन्माननीय संजयजी नरके, शरदरावजी नरके, त्याचप्रमाणे सन्माननीय अमोलजी भोसले, अजिंक्य ठमडरे सरदार या मान्यवरांची उपस्थिती आहे. राजाराम ढवळे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक, संघाचे अध्यक्ष आदरणीय शितोळे सर, सहसचिव मारुती कदम सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर सर्व शिक्षकांच्या वतीने बोलतील आणि येथून पुढे मग राजकीय वर्तुळातील मान्यवर अर्थात विठ्ठलवाडी. या विठ्ठलवाडीच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये एक अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी विद्यालयाने या विठ्ठलवाडीने केलेलं आहे. ते म्हणजे आदरणीय प्रवीण कुमार जगताप सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन. सांगायचं झालं तर त्यांचा सहवास म्हणजे परिसर स्पर्श माझ्या दृष्टीने तरी या ठिकाणी 2000 सालची एक आठवण सांगतो. मला खऱ्या अर्थाने शाळेसाठी गरज होती ते म्हणजे मुलांना चित्रकलेचं ज्ञान देणं. त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक नव्हते. मी शाळेतून सरांना फोन केला, सर एक दिवस आमच्या शाळेमध्ये येऊन मुलांना चित्रकलेचं बेसिक देता का? सर म्हटले 1 दिवस नाही 2 दिवस देतो. आणि स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी त्यांनी स्वतः या शाळेमध्ये रजा टाकली आणि सरांनी आम्हाला चित्रकलेचं आमच्या मुलांना धडे दिले. खरंच सर आपल्यासारखे आपणच. या ठिकाणी सरांची दुसरी आठवण सांगतो. 2005 साली संघटनेमध्ये काही चढउतार होत असतात आणि या चढउतार होत असताना सरांना मी रात्रीच्या 11 वाजता फोन केला, सर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. सरांनी शब्द दिला, सर मी तुमच्या बरोबर आहे. प्रवीण कुमार जगताप सर म्हटलं की विश्वास आणि सरांचा शब्द हा म्हणजे प्रमाण, म्हणून त्यांचं नाव प्रवीण कुमार आहे. खऱ्या अर्थाने सरांच्या बरोबर शिकताना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लाभलं. दीपस्तंभासारखं त्यांनी ज्ञान दिलं. कधी त्यांनी चुकीचा संदेश दिला नाही. त्यांचं योगदान संघटनेमध्ये असेल, तालुक्यासाठी असेल आणि त्याचप्रमाणे पांडुरंग विद्यालयासाठी असेल, अनन्यसाधारण असं योगदान आहे. विशेषतः कोरोनाचा कालखंड होता. कोरोनाच्या कालखंडामध्ये सर्व लोक गावामध्ये होते, आपल्या घराघरामध्ये होते. परंतु मला आठवत आहे शेरखान शेख भाऊ असतील आणि प्रवीण कुमार जगताप सर असेल, गावोगावी जाऊन धान्य गोळा करायचे, त्या चिमण्यांना त्या पक्ष्यांना घरटी बनवायचे आणि त्यामध्ये त्यांनी धान्य ठेवलं. खरंच अशी दुर्मिळ माणसं असतात
आणि अशी ही दुर्मिळ माणसं आपल्या संगतीत येणं हे खऱ्या अर्थाने परमभाग्य असतं. असं बोलणारे भरपूर आहे. जास्तीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आरोग्यमय जीवन लाभो. आपण ज्ञानदानाचं प्रत्यक्ष काम बंद होणार आहे नियत वयोमानानुसार, परंतु आपलं समाजसेवेचं काम, आपलं खऱ्या अर्थाने आपलं जे काही सामाजिक काम आहे, पत्रकारितेचं काम आहे, ते कधीच थांबणार नाही याची मला शासन निरोगी जीवनासाठी. दुसरे त्या ठिकाणी सर आपलं तालुक्यात जिल्ह्यात वलय झाले. या वलयामध्ये पांडुरंग विद्यालय तर सहभागी आहेत, परंतु आपल्या बरोबर आपल्या पाठीशी असणारे आपल्या मॅडम यांचंही काम खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. त्या दोघांसाठी खऱ्या अर्थाने सलाम. आपल्याला पुढील निरोगी आरोग्यमय कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही भूतकाळातही आपल्या बरोबर होतो, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आपल्या बरोबर राहणार आहे. केव्हाही कांचनचे आदर्श शिक्षक दत्ताबा तळेकर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आबांचं देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. आणि यानंतर शिवसेना नेते चेतनाताई ढमढरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. चेतनात बोलतील. आणि त्यानंतर ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली 3 तप शाळेसाठी मुलांना घडवण्यासाठी घालवली असे आमचे ज्येष्ठ बंधू जगताप सर, वहिनी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्षेत्रातले मान्यवर, माझ्या माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर माणूस आयुष्य जगत असताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या माणसाला मिळालेली पोच पावती म्हणजे हा सेवापूर्ती सोहळा आहे असं मला वाटतं. खरं तर एक आदर्श चित्रकार, पत्रकार, आदर्श शिक्षक, पर्यावरण प्रेमी असे जगताप सर, खरं तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत. ज्यावेळेस माझ्या मुलाला 10वीला ऍडमिशन घ्यायचं होतं, विठ्ठलवाडीला पांडुरंग विद्यालयामध्ये सरांच्या माध्यमातून त्याचं ऍडमिशन झालं आणि वर्षभर सख्या मामासारखं त्यांनी त्याला शाळेत न्यायचं आणि घरी आणायचं सुद्धा काम केलं. खरं तर शिक्षक मी खूप पाहिले माझ्या स्वतःच्या आयुष्यात आणि माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये पण ज्ञानदानाचं काम करणारे, तसंच सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा मी खूप माणसं पाहिली, पण सरांसारखा प्रामाणिक व्यक्ती मी आतापर्यंत माझ्या पाहण्यात नाही. ज्या फक्त आणि त्या गुणाचा कसा विकास करायचा हे सरांनी त्या मुलांकडून शिकले असेल. मला वाटतं 2 हरिभक्तपर्यंत आताच्या 2-4 वर्षामध्ये की ज्यांनी समाज कसा असावा, कसा घडवावा हे सांगण्याची सुद्धा मुलं त्यांनी तयारी केली. आणि खरं तर प्रशिक्षण देत असताना सुद्धा त्या व्यक्तीला खरंच गरज आहे का हे त्यांनी स्वतः जाऊन पाहून मग त्या महिलेला जिला गरज आहे तिला मशीन नेण्याचं काम सरांनी केलं. सामाजिक आता इथून पुढं खरं तर निवृत्ती म्हणजे ही सेकंड इनिंग आहे. आताच एका क्षेत्रात वहिनी सुद्धा खूप मोठ्या कलाकार आहेत. मी घरी वहिनी केलेल्या खूप कलाकृती पाहिलेल्या आहेत. खरं तर ते मेड फॉर इच अदर आहेत. आणि असं म्हणतात की शिवे वृष्टे गुरु वृष्टी कांचन, अगदी देवाचा एक कोप शांत करण्याचं सामर्थ्य गुरुच्या कृपेमध्ये आहे आणि ती गुरुकृपा अखंड सगळ्या विद्यार्थ्यांवर अशीच राहणार आहे हा मला विश्वास आहे. मला बोलण्याची संधी दिली, अनेक अनुभव ऐकायचे आहेत, त्याच्यामुळे मी थांबते आणि सरांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी माझ्या ढोंढेरी परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा देते. डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या सरहद्दीचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम देखील आदरणीय जगताप सरांच्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या सरांसाठी होऊ द्या. दरम्यान चक्रावधी सरांचे व्याही अशोकराव सातव, उपसरपंच आवळवाडी राहुल सातव, पप्पू सातव, वाल्मिक सातव, सुमित सातव, योगेश सातव, निलेश सातव या सर्वांची उपस्थिती आहे. मनापासून स्वागत. आणि त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्या शुभेच्छा होतील आणि त्यानंतर बाकीचे मान्यवर या ठिकाणी बोलतील. प्रॉब्लेम येणार नाही, परंतु कार्यक्रमाच्या वेळेला मुद्दा चेहरे करून बसू नये. ज्या माणसाला हसता येत नाही त्याचे चेहऱ्याच्या हाडाला व्यायाम होत नाही आणि म्हातारपणी ते हाडा अशी खाली काढतं, शेळीच्या गळाला जातं. त्यामुळं किती त्रास झाला तरी माणसाने चेहरा हसायला ठेवायला पाहिजे. मी हसवण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु मी तमाशातील स्वांगाड्या नाही किंवा बहुरूपी नाही. मी माजी शिक्षकांच्या वतीने का बोलायला उठलो तर माणसांचे चेहरे हे सुकलेले नसावेत, कार्यक्रमामध्ये उदासीने निघून जावी म्हणून मी उठलेलो आहे. आणि खरं पाहिलं तर शिक्षक म्हणजे शिस्त, क्षमता आणि कर्तव्य हे जपलं पाहिजे. टीचर शब्दामध्ये त्याचे गुण आहे. टी म्हणजे त्याने ट्रू, जे शिकवल ते खरं असलं पाहिजे.
ए तो कामात मग्न असला पाहिजे, ऍक्टिव्हिटीवर. सी त्याचं कॅरेक्टर चांगलं, ए म्हणजे तो अलर्ट असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे. सी त्याचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. एच म्हणजे ऑनेस्ट, त्याच्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. ई म्हणजे त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि आर म्हणजे रेग्युलर, तो शाळेच्या घंटेच्या वेळेला शाळेत पाहिजे, पुढाऱ्यांबरोबर फिरताना नको. आणि हे सगळं जगताप सरांनी पाळलेलं आहे. मराठी आणि कला शिक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत, परंतु शिक्षक म्हणून जसे ते प्रसिद्ध आहेत तसं सामाजिक वारसा, पर्यावरणाच्या कामाकडे कोणी वळत नाही. कारण आता भारताचा सुविचार झालाय, मेरा भारत महान रस्त्यावर टाका गाण. आणि ही घाण हटवण्याचं काम जे करतात ते काम फक्त 15% लोक करतात. आणि हे काम जगताप सरांनी का केलंय की पुढे देशाची स्थिती विचित्र असू नये. शिक्षकाची किंमत किती असते? लोकमान्य टिळकांचा मेंदू इंग्रजांनी अभ्यासासाठी 1.5 कोटीला मागितला होता. त्यामुळं मेंदूची किंमत आपण ठरवायची नसते, त्याचा आधी दुसऱ्याने करायचा असते. काही माणसं उभी राहिली कारवाई त्याच्यात मला गावात जोड नाही असं कोण म्हणतंय? असं माझंच मत आहे. आणि आज दिवसा आणणाऱ्या माणसाला ऐकत बसू नये. माझं म्हणणं एवढंच आहे, जगताप सरांनी निवृत्तीपर्यंत काम केलं. मीही निवृत्त शिक्षक आहे, माझं वय 75 आहे. परंतु निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सक्रिय राहावं. त्यांच्या जगताप वहिनींनी त्यांना गृहमंत्री म्हणून आबांसारखं काम केलेलं आहे. त्यामुळे जगताप सर बिनधास्त बाहेर खेळत होते. मुलांकडे आणि घरी नातेवाईकांकडे सगळं त्यांचं लक्ष होतं. जगताप सर आमच्या सगळ्या वरिष्ठ लोकांमध्ये विनम्रपणे राहत असत. शिक्षकाला 3 प्रकार असले पाहिजे. एक वरिष्ठांची आज बिनी बोलणे, समवयस्काशी मन मोकळे. काही माणसं आतल्या गाठीचे असतात, जापडी, आणि आपल्यापेक्षा लहान जी आहे त्यांचा अपमान करायचा नाही. कारण म्हातारपणी त्याचा आपल्याला उपयोग होतो. जर आपण त्याला वेळा वाकडं बोललो तर ते आपण एखाद्या ठिकाणी पडलो ते म्हणणार मग ते विचित्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आनंद झाला तर चेकाळायचं नाही, राग आला दाखवायचं नाही. पुढचं निवृत्तीचं आयुष्य जगताप सरांनी आनंदाने उत्साहाने जगावं अशी अपेक्षा व्यक्त करून माजी शिक्षकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. कांतीलाल अण्णा गवारे बोलतील. अण्णांना विनंती, आपण ज्यांचं नाव योग्य काय ते आदरणीय संजीव मांढरे सर यांचं कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होत आहे. मनापासून स्वागत. अप्पा गवारे, त्याचबरोबर या संस्थेचे सचिव म्हणून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात ते आमचे हरिचंद्र अण्णा गवारे, संस्थेचे उपाध्यक्ष लवाजी लोखंडे, त्याचबरोबर या कार्यक्रमात प्रवीण कुमार जगताप सर, त्यांच्या सुवैध पत्नी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आवर्जून धरंगले सर आले, दौंकर सर आहेत आणि यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विलास पाटील सर सुद्धा उपस्थित आहेत. गावचे आमचे पुतणे आणि ज्यांनी आपली कारकीर्द अतिशय आदर्श असली पाटीलकीची या गावामध्ये संपन्न केली ते चंद्रकांत गवारे पाटील, त्याचबरोबर लक्ष्मण दादा असतील, गावचे माजी सरपंच लोबाजी अल्लाट असतील, सर्व गावातील उपस्थित असलेली सर्व मंडळी आणि युवकांचं अतिशय गावामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करून गावामध्ये चांगल्या पद्धतीचं संघटन करणारे आमचे राहुल दादा गवारे, अनेक त्यांचे सहकारी मित्र आहेत. आमचे दिलीपांना असतील, किसन अप्पा असतील, राजेंद्र शिंदे असतील, अनेक युवक मंडळी आहेत, अनेक कारभारी मंडळी आहेत, अनेक वयस्कर मंडळी आहेत. गावातील सर्व आमच्या विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. युवाकृती म्हणजे आमच्या जगताप सरांनी आमच्या गावामध्ये पांडुरंग विद्यालयामध्ये आमच्या 1991 साली या ठिकाणी सर्व्हिसला सुरुवात केली आणि अवघे या 500 रुपये पगारावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ज्ञानार्जन करण्याचं धाडस केलेलं आहे
आणि त्याबद्दल मी गावाच्या वतीनं पांडुरंग विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण विद्यार्जन करत असताना, विद्या देत असताना विद्यार्थ्यांना, त्या विद्याचं तर त्यांनी अतिशय विद्यार्थ्यांना घडवण्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. कारण आमचं पांडुरंग विद्यालय जे आहे त्या पांडुरंग विद्यालयामध्ये आमचे दोनकर सर पावले हे इतकी काही चांगली त्यांना शिकवणूक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि या सर्व शिक्षक वर्गाने अतिशय आमच्या पांडुरंग विद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचं आदर्श काम त्यांनी केलेलं आहे. हे आम्ही गावाच्या वतीनं कधी विसरू शकत नाही. त्याच पद्धतीनं आमच्या आता अनेक शिक्षक आहेत. वाघ सर मुख्याध्यापक आहेत, आमच्या हारगुडेताई आहेत, वाळकीताई आहेत, त्यांचा सर्व स्टाफ आहे. चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवण्याचं काम हे पांडुरंग विद्यालय करीत आहे. त्या विद्यालयातील सर्वमध्ये सांगत असताना, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा गाडगे महाराज स्वच्छता अभियान, गाडगे महाराजांची जी संकल्पना आहे ते तंतोतंत गावामध्ये पाळण्याचं काम, ते स्वच्छता अभियान राबवण्याचं काम जगताप सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये केलं. गाव स्वच्छता ठेवण्याचं आदर्श काम त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं समाजामध्ये, गावामध्ये इतके मिळून मिसळून सर्वांशी अतिशय जवळचं, प्रेमाचं, स्नेहाचं नातं निर्माण केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी पांडुरंग विद्यालय उभारण्यासाठी आम्ही आमच्या काळामध्ये जे काही परिश्रम घेतले, साथ दिली आणि हे विद्यालय उभं राहिले. निवृत्ती सुद्धा आठवण या ठिकाणी केलीच पाहिजे. आठवण केली म्हणून एमपीसी पास होत आहेत विद्यार्थी, याचं सर्व श्रेय या शिक्षक मंडळींना जातं. आणि आमच्या गावातील सगळ्या शिक्षण संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा जातं. जगताप सर, आपण जी सेवा केली ही अतिशय उल्लेखनीय. हे गाव आणि आम्ही कधी विसरू शकत नाही. मी स्वतः कधी विसरू शकत नाही, हे गाव कधी विसरणार नाही. त्याचबरोबर तुम्ही पत्रकारितेमध्ये सुद्धा लोकमतचे पत्र मानतो, अभिनंदन करतो. आणि अनेक पुरस्कार, मला वाटतं सरांना माझ्या माहितीप्रमाणे 75-76 आदर्श पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आदर्श पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि चित्रकलेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सहभागी करून घरामध्ये स्वतःचा खर्चाने विद्यार्थ्यांना त्यांना लागणारं साहित्य हे सगळं त्यांनी स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना बसवलं, त्यांना मार्गदर्शन केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांच्या ठिकाणी बोलणार आहे. संत गाडगे महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये जी स्वच्छता अभियानाची शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्या महाराष्ट्रातले तुम्ही आम्ही सर्वजण पायी आहोत. त्यांच्या शिकवणीचा सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये थोडासा जरी विचार केला आणि आचरणात आणलं, आपलं गाव, माझा गाव कसा स्वच्छता ठेवता येईल. सरांनी केलेलं पर्यावरणाचं काम हे कौतुकास्पद आहे. तुम्ही गावामध्ये प्रदूषण होऊ नये, पर्यावरण निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा मोठं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. पासून शुभेच्छा व्यक्त करतो. उर्वरित आयुष्य तुमचं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, तसंच परमेश्वराला विनंती करतो की आनंदीदायी जाओ हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करून कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत शितोळे सर, त्याचप्रमाणे डावखरे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक साळुंके सर, मंडिक सर, सुरेश बैरागकर, सामाजिक कार्यकर्ते शहाजी काका ढमढरे, अनिलराव ढमढरे, सचिव संत सावता महाराज ट्रस्ट यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आदरणीय सरांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी माननीय सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती कुसुमताई आभाराचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ माता भगिनी,
विद्यार्थी मित्र आणि पत्रकार बंधू, सरांच्या संदर्भामध्ये अनेकांनी आपले मत या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक आदर्श पत्रकारिता, एक आदर्श शिक्षक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. मुलांच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम खऱ्या अर्थानं सरांनी केलेलं आहे. अनेक सामाजिक उपक्रम सरांनी राबवलेले आहेत. मग छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चिमण्यांच्या पाण्याचा विषय असेल, अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम सरांनी खरं तर त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. सर्वांनी बऱ्याच आम्ही सुद्धा शाळा शिकलो, पण शाळा शिकत असताना लसावी मसावी असेल, मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलं चाचा म्हणायची, त्यांना गुलाबाची फुलं आवडायची. त्या सगळ्या गोष्टी आमच्या व्यावहारिक जगण्यामध्ये कधी आम्हाला नंतर पाहायला मिळाल्या नाही. पण एक नक्की पाहायला मिळलं, ज्या ज्या शिक्षकांनी आत्मीयतेने काम केलं, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, ते विद्यार्थी मग शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल, व्यवसायामध्ये असतील, हे खरं तर उभं करण्याचं काम शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमच्यासारख्याची भावना सातत्याने असे आहे, शिक्षकांनी असं काम करावं की त्या गावातल्या विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी शाळेकडे पाहिल्यानंतर नेहमी ते मंदिर आणि शिक्षकांकडे पाहिल्यानंतर त्या मंदिरातले पांडुरंग गावाला दिसले पाहिजे. एवढी विश्वासार्हता शिक्षकांनी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करायचं काम केलं तर खऱ्या अर्थाने उद्याची पिढी घडणार आहे. आणि ती विश्वास आपल्या जीवनामध्ये जगताप सरांनी जोपासली आणि ती निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या सरांच्या मॅडम असतील, त्यांचं सुद्धा तेवढंच योगदान या सगळ्या कालखंडामध्ये आहे. सर आपण निवृत्त होत आहे, समाजाविषयी तळमळ आहे, हे सर्व कार्य भविष्य काळामध्ये आपण निवृत्तीनंतरच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावं. आपला सर्व दोघा उभं येताना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभावं. भोले सर, ढमडरे सर, त्याचप्रमाणे सुहासराव सूर्यवंशी, आदरणीय गिरवले मॅडम, त्याचप्रमाणे श्यामराव फुलावळे या मान्यवरांची उपस्थिती आहेत. संदीपराव जगताप सरांचे देखील उपस्थिती आहेत. सर्व माजी सभापती श्री पंचायत समिती, उर्वरित सर्व वक्त्यांना विनंती आहे अगदी 2 सर यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, स्टेजवर बसलेले सर्वच मान्यवर, समोर बसलेले आजी माजी शिक्षक, पत्रकार बंधू, सर्व सरांचे विद्यार्थी, सर्व माता भगिनी, सर्व पै पाहुणे, सांगितल्याप्रमाणे अगदी 2च मिनिटं घेणार आहे. सर 5 सालापासून आमची ओळख आहे. मी जेव्हा गावची सरपंच होते तेव्हा सरांचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळायचं की कुठल्या पद्धतीने योजना आपण आणू शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून कसं आपण महिलांपर्यंत पोहोचू शकतो, असं मार्गदर्शन मला सरांकडनं मिळालं होतं. आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सरांकडे पाहिलं जातं. सर तुम्ही आज जरी रिटायर झालात तरी रिटायरमेंट नंतर सुद्धा तुम्ही तुमचे जे विविध उपक्रम आहेत, ज्यामुळे तुमची ओळख आहे, ते तुम्ही असेच चालू ठेवा. भरपूर असे विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. तुमच्या अंगामध्ये असणाऱ्या सर्व कला ह्या माझ्या चिमुकल्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील हे तुम्ही रिटायरमेंट नंतर सुद्धा पहा. आणि तुम्हाला रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माऊली पुंडे सर यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष जय शिंदे सरांपर्यंत, वाघ सरांपर्यंत या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आहे. माझ्याबरोबर आलेले आदरणीय शितोळे सर असतील, ढवळे सर असतील, बोडके सर असतील. खरं तर आजचा हा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे तो आमचे मित्र आदरणीय जगताप सरांचा आहे. गेले 34 वर्षापासून त्यांनी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय काम असं केलेलं आहे. हा सर्व इतिहास माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेला आहे. खरं तर एका शिक्षकाने आमच्या शिक्षकाविषयी अजून काय माहिती सांगायची त्यापेक्षा समाजाने सांगितले हे फार उल्लेखनीय बाब आहे. सरांचं पर्यावरण क्षेत्रामध्ये सुद्धा काम जोरात आहे. खरं तर मी पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सर शिरूर तालुक्यामध्ये पर्यावरणाच्या कार्याध्यक्षाचं पद त्यांच्याकडे आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्यावरणाचा उल्लेख करत असताना
त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. त्यांना पर्यावरणाचा पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि त्यांचं उल्लेखनीय काम पाहून समोर हे जेवढे मान्यवर उपस्थित आहेत, खरं तर यांच्या शुभेच्छा आपल्याला आहेच. मी अधिकचा वेळ घेत नाही, परंतु आपलं उरलेलं जे आयुष्य आहे म्हणजे सेवापूर्तीनंतरचं आपल्या हातून समाजाची, निसर्गाची त्या ठिकाणी सेवा घडवून त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. कला शिक्षक जगताप सरांच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी इथे सर्वजण उपस्थित राहिला. प्रथमतः उपस्थितांमध्ये सर्व मान्यवर